नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. केडगाव उपनगरामध्ये अनियमित पाणी पुरवठा आणि कचरा संकलनाच्या गंभीर प्रश्नावर अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट आणि प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही उपाययोजना न झाल्यानं आज 6 ऑगस्ट रोजी युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह भव्य हंडा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. केडगावमधील नागरिकांना सध्या 7 ते 8 दिवसांनी पाणी मिळतंय आणि तेही कमी दाबाने मिळतंय, तेही थोड्या वेळासाठी मिळतंय. यामुळे तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्याचबरोबर कचरा गाडी 10 ते 15 दिवसांनी येत असल्यानं परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय. या गंभीर समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी करत महानगरपालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. पाणी पुरवठा नियमित आणि पुरेसा दाब देऊन किमान 1 दिवसाआड करण्यात यावा. कचरा संकलन सेवा नियमित करून दररोज किंवा 2 ते 3 दिवसांनी कचरा गाडी येईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी युवा नेते महेश सरोदे यांनी केली आहे. यावेळी नगरसेविका लताताई शेळके, किरण धुर्वे, अक्षय आरडे, अतुल कोतकर, बापू कोतकर, प्रमोद आबूज, युवराज दळवे, मनोहर बगळे, राजू हुलगे, सचिन कोतकर, गणेश कोतकर, गोरख हुलगे, विशाल ठुबे, दीपक भांबरकर, परमेश्वर रावटी यांच्यासह महिला कार्यकर्त्या अनिता दाते, मंगल भिंगारदेवे, सुनीता पवार, रंजना पाखरे, सोनाली बोरुडे, वैशाली भापकर, कलाबाई हुलगे, मोनिका शिंदे, सारिका गाडवे, साळेताई, पूनम भोसले, संगीता शिंदे, अलका कोतकर, संगीता झरे, आरती सरोदे, धनश्री सरोदे, सविता हुलगे, अनिता आवटी, सीमा हुलगे, मंदा पाचरणे, उषा वैरागर, शेख नसरीन, तबस्सुम शेख आणि केडगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही आज महानगरपालिकेवरती जो अंडा मोर्चा आणला याची त्यांना पूर्वकल्पना दिली होती. 6-7 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्हाला पाणी हे वेळ ते वेळेत आलंच पाहिजे. पण आज काही भागात 6वा 7वा दिवस 8वा दिवस हे 10वा दिवस आहे पाण्याचा, पाणी येत नाही. आमच्या इकडं आमचा दूधसागर सोसायटी, 500 बंगले, देवी मंदिर परिसर, शास्त्रीनगर, लोंढेमाळा, कांबळेमाळा, सुशांत नगर, केडगाव, जुनं गाव या भागातील प्रत्येक थोड्या सगळ्या महिला इथं गोळा झाल्या. सगळ्या महिलांनी इथं सगळ्यांच्या व्यथा मांडल्या. याला महिलांना काय लागतं? फक्त पाणी आणि कचरा गाडी. आज 15 दिवस झाले कचऱ्याची गाडी नाही. तुम्ही येऊन पहा, कोणत्या वाड्याला सगळा कचराच पडलेला आहे. का? याचं कारण आम्ही आयुक्त साहेबांना विचारलं. आयुक्त साहेबांनी आम्हाला त्याच्यावर चर्चा, उपाय सगळे सांगितले. आता ठेकेदार बदलायचं काहीतरी कारण सांगितलंय व पाण्याचं जे तिकडं फेजची लाईन आहे त्या वेळेला काय आमची लाईट वगैरे जात होते असे कारण. पण आम्हाला हे कारण नको येतं. आमच्या महिलांना न्याय पाहिजे. आम्हाला पाणी द्या, पाणी द्या, आमचं हक्काचं पाणी द्या. जर नगर शहराला रोज दिवसाड पाणी येते तर आम्हाला कमीत कमी 3 दिवसाला तरी पाणी आलं पाहिजे. आमची केडगाववासींची मागणी. आम्हाला आपल्या वेळेत घाटातून माननीय संदीप दादा कोतकर यांनी जी सेपरेट लाईन आणली होती, मग लाईनीचा फायदा काय जर अशा आलडवटत असेल तर? आम्हाला जी सेपरेट लाईन आणली ह्या लाईनीतूनच पाणी पाहिजे आणि ती योजना दिवसाड 2 दिवसाड पाणी योजनेची होती तर ते आम्हाला 3 दिवसाला आम्ही सांगतो 3 दिवसाला पाणी द्या. आणि कचरा गाडी आम्हाला रोज नाही आली तरी दिवसाड पाणी पाहिजे. आज या महिलांचा रोष इतका वाढलाय. जवळजवळ 200 ते 300 महिला होत्या. आमच्याकडे आणायची सोय नव्हती म्हणून आम्ही ज्यांना म्हणलं महत्वाचे आणल्यात. आता इथून पुढं टँकर विकत घ्यावं लागतात महिलांना. तुम्ही महिलांच्या व्यथा जाणून घ्या सगळ्या. आणि इथून पुढं आता आम्ही 2दा इथपर्यंत पालिकेपर्यंत आलो. 3ऱ्या वेळेस आम्ही पालिकेत येणार नाही. आम्ही कोणची पूर्वकल्पना देणार नाही. आम्ही डायरेक्ट नगर पुन्हा हायवे केडगावला जाऊन बसणार आणि सगळे अधिकारी लोकांना तिथं बोलावणार. त्यांनी तिथे येऊनच हे महिलांच्या काही समस्याचं निवारण असं हे केलंच पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं पाणी भेटलंच पाहिजे. मी वार्ड क्रमांक 17 ची नगरसेवक मोहम्मद महानगरपालिकेची ही महिला बालकल्याणची सभापती. आज मला एक सांगण्याची म्हणजे अशी माझ्या जीवालाच म्हणजे स्वतःच्या लाज वाटते. माझ्या एवढ्या माता भगिनी इथं आलेल्या आहेत. आज आमच्या नगर शहरामध्ये इतकं पाणी, इतका पाऊस काळ असताना आम्हाला इथं डोक्यावर हंडे घेऊन यावंच लागतात. याचं कारण काय आहे? तुम्ही मुद्दाम पाणी सोडत नाहीत का? तुम्ही आमचा अंत बघतायत हे आम्हाला कळू द्या. आज आमची दुसरी वेळ इथं आहे. तिसऱ्यांदा जर आम्हाला ही वेळ आली तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही सगळे अधिकारी लोक तिथं बोलवणार आहोत. आम्ही कुठल्याही पालिकेत येणार नाही, कुठे काही सांगणार नाही. माझा एकच प्रश्न की माझ्या महिलांसाठी भरपूर पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांची कुठलीही तळतळ झाली नाही पाहिजे. पाणी म्हणजे हा जीवाचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तसंच पाण्याचा प्रश्न सोडलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की कचरा गाडीचा असा प्रश्न येतो की कचरा गाडीवाला ज्या वेळेला येतो त्यावेळेला महिला कचरा घेऊन यायला त्यांना 2 मिनिटं तर लागतातच ना.
तो फक्त एक त्याची घंटी वाजवतो किंवा गाडी जाती, कोणाला लक्षात पण येत नाही. तर त्यावेळेला त्यांनी थांबलं पाहिजे. त्याला काय स्वतःला थांबण्यासाठी त्याला तेच काम करायचं असतं. त्याला 1 तास लेट झालं, अर्धा तास लेट झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तो अगदी चांगल्या पद्धतीने तो निघून जातो की तो एक काहीतरी ड्रायव्हिंग करतो, ते एक शो करतो, शो टाईपच तो चालतो. त्यामुळं त्यांनी थांबलं पाहिजे. सगळ्या महिलांचा कचरा घेतला पाहिजे. महिलांना कुठलीही वाईट बोललं नाही पाहिजे. महिलांबरोबर तो खूप वाईट बोलतो किंवा महिलांचं आता मला सांगणं आलं का तो आमच्यावर बोगरतो, आम्हाला 1-2 शिव्या देतो. म्हणजे ही कोणची पद्धत आहे? तुम्ही कोण ठेकेदार ठेवला आणि कोणते लोक ठेवले कचरा गाडीसाठी, मला ते सांगा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कचरा झाडणारे लोक नाहीत. आपल्याकडे कर्मचारी कमी आहात का? आताच तुम्ही कर्मचारी भरले. तुम्ही एका कॉलनीत 2-2 कर्मचारी टाकता. त्या ठिकाणी तुम्ही अजून अनेक कर्मचारी टाकले पाहिजेत. आज वार्ड क्रमांक 17 मध्ये इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे. तर आज या नगर शहराला सुद्धा वाटेल की ही कसं काय असं की आज पाऊस काळ्यामध्ये पाण्याचे हंडे घेऊन महिलांना पालिकेमध्ये यावं लागलं आणि आज एवढे कर्मचारी भरलेले असताना सुद्धा तुम्ही कचऱ्यासाठी इथं ते आंदोलन करतायत. म्हणजे ही कोणती पद्धत आहे यांची? त्यामुळे मी आज आयुक्त साहेबांशी मी बोलले. आयुक्त साहेब म्हटले की मॅडम मी प्रश्न सोडवतो, पण हा फक्त मोर्चा आणला म्हणून प्रश्न सोडू नका. हा आम्हाला नेहमीचा प्रश्न सुटला पाहिजे. ज्या वेळेला संदीप दादा महापौर होते त्यावेळेला संदीप दादांनी नगरमधनं पाईपलाईन केडगाव शहरासाठी पूर्ण नेली होती. त्या पाईपलाईनचा काय प्रश्न आहे? आज त्यावेळेला इतकं पाणी होतं. पहिलं 20 ते 25 दिवसाला केडगाव मध्ये पाणी राहायचं. पण ज्या वेळेला संदीप दादा महापौर झाले त्या टायमाला भानाभाऊंनी सांगितलं का दादा आपल्याला काही नाही लागत, पण आपल्याला केडगावच्या महिलांसाठी पाणी पाहिजे. आपल्याला केडगावचे लोक फक्त पाण्यासाठी तरसलेले आहेत, यांना पाणी हे महत्वाचं आहे. परंतु त्यावेळेला जे पाणी होतं ते पाणी का बंद? मग दादाचं लक्ष नाही म्हणून पाणी बंद केलं का? पण कोण म्हणतं दादाचं लक्ष नाही? जिथे घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे हे दादा, असं हे खोतकर परिवार आहे. हे कुठे जरी गेलं तरी त्यांचं लक्ष ह्या केडगाववर आहे आणि ते खूप नेहमी केडगावला लक्ष देतात. त्यामुळं त्यांनी काय केलं पाहिजे की एक दादाचं हे काय चाललंय, दादांनी काय केलं हे लक्षात आणून मी महानगरपालिकेला एकच विनंती करत आहे की दादांनी ज्या पद्धतीने पाणी सोडलं होतं त्या पद्धतीने ह्या केडगावला पाणी राहिलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.